म्हणून म्हटलं थांबा मीच बोलतो. आजचा कार्यक्रम शिवाजी मंदिरमध्ये होतोय. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि एक महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली, त्याला आपण सर्व साक्ष आहात. अरविंद, आपलं भाषण आपण सांगत होतात 68 साली भारतीय कामगार सेनेची स्थापना झाली, म्हणजे आजचं हे 58वं वर्ष. 58 वर्ष या क्षेत्रामध्ये नेतृत्व करणं हे एड्या गबाळ्याचं काम नाहीये. फक्त आता जी काय परिस्थिती, माईक आहे का बरोबर? मध्ये मध्ये आवाज येत. आता जी काय परिस्थिती आपण अनुभवतो आहोत, ती परिस्थिती अनुभवताना असं वाटतं की आपण काही आता काय बोलायचं, बोलून काही उपयोग होणार आहे का? आणि उपयोग जर होणार नसेल तर बोलायचं कशाला? कारण शिवाजी मंदिर म्हटल्यानंतर आम्ही लहान असताना आपल्या अनेक शाखेचे वर्धापन दिन इकडे झालेत. अनेक नाटकं त्यावेळेला मी मा आणि शिवसेना प्रमुखांच्या सोबत येऊन इकडनंच पहिल्या रांगेत बसून बघितलेली आहेत. अगदी आंधळं दळटंय, गारंबीचा बापू, अश्रूंची झाली फुले, खूप. आणि मग ती आज सुद्धा आहेत ना, चांगली नाटकं आहेत. कसं होतं रे नाटक? अरे बेस्ट. तसं हे मला असं वाटतं आपलं काही नाटक नाहीये. नाही म्हटलं तरी आपण जी एक विचाराची दिशा पकडलेली आहे, मार्ग पकडलेला आहे, त्याच्यावरती पुढची वाटचाल कशी होणार आहे आणि आजपर्यंत वाटचालीमध्ये काय खाच खळगे काटे काचा कशा आल्या, कशा बोचल्या, त्याचा एक नाही म्हटलं तरी परामर्श घेणं, आढावा घेणं आणि मग पुढची वाटचाल ठरवणं, हा मला असं वाटतं वार्षिक आपल्या सभेचा हेतू आहे आणि तो तसाच असला पाहिजे. दत्ताजींचा तुम्ही मुद्दामून मी दत्ताजींचं नाव घेतो कारण ते घ्यायलाच पाहिजे, हा एक भाग वेगळाच. पण दत्ताजींचं नाव मी एक उदाहरण म्हणून, मूर्तिमंत उदाहरण म्हणून देतोय. मागे सुद्धा ही आठवण मी कशाला शिवसेना प्रमुखांनी सांगितली म्हणून मला माहितीये. शिवसेना प्रमुखांनी सांगितली तेही तुम्हाला आठवत असेल आणि मी सांगितली आहे ती तुम्हाला आठवत असेल, तरी मुद्दाहून परत सांगतो. 66 साली 19 जून 1966 साली शिवसेनेची सुरुवात झाली. शिवसेना प्रमुखांचा भाषणाचा झंझावात सगळीकडे चालू होता. आम्ही तेव्हा दादरला होतो, राहायचो. आणि एक दिवस दरवाजाची घंटा बेल वाजली. दार उघडल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं एक चांगला तगडा माणूस, कुरळे केस, समोर उभा. त्याला, हा कोण आपण? मी दत्ता साळवी. तर काय काम आहे? मी तुमचं कालचं मला असं वाटतं अमर हिंद व्याख्यानमालेतलं भाषण ऐकलं आणि नोकरीचा राजीनामा देऊन तुमच्याबरोबर काम करायला आलेलो आहे. बाळासाहेब म्हणाले की अरे इथे कशाचाच काय पत्ता नाही आणि तुम्ही नोकरी सोडून इकडे आलात. काय नोकरी होती? गिरणीमध्ये जॉबर, बरोबर ना जी? तर तुम्ही नोकरी सोडून इकडे काहीच नाहीये, काढू काय इकडे कशाला? मी न्याय हक्कासाठी आता शिवसेनेची स्थापना केलेली आहे, अजून कशात काही नाही आणि तुम्ही सरळ नोकरी, चांगली नोकरी तुमची सोडून आलात. ते हो म्हणे तुमच्याबरोबर काम करायचंय. आणि आज मी मुद्दामून एवढ्यासाठी नाव घेतलं की जो स्वतःची नोकरी सोडून ज्यांनी अंधारात उडी मारली, त्यांनी भारतीय कामगार सेनेचं नेतृत्व करून हजारो लाखो लोकांच्या आयुष्यात उजेड पाडला. किती जणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. याला म्हणतात धाडस, याला म्हणतात हिंमत, याला म्हणतात जिद्द. ही जिद्द जर का म्हणजे शिवसेना प्रमुखांचीच वाक्य आहेत, माझी नाही आहेत. की तुमच्यात जर का आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. हा आत्मविश्वास तो आपण गमावत चाललोय की काय? ठीक आहे, दिवस येतात दिवस जातात, लोक येतात लोक जातात, त्यांची सगळी कर्म, त्यांची सगळी पाप ही त्यांच्याबरोबर जातात, जायलाच पाहिजे, जातातच, कोणी किती मोठा असो.